नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी आज आपल्यासमोर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. काल आपल्या गुजरातचे आणि भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नाशिकला काळाराम मंदिरात तिथे स्वच्छता अभियान वगैरे राबवलं. परत युवा महोत्सवामध्ये भाषण केलं आणि इकडे महिला सक्षमीकरणाच्याही मेळाव्यामध्ये भाषण केलं. आणि त्यांच्यासोबत राज्याचे एक मुख्यमंत्री आणि 2 अर्धे उपमुख्यमंत्री सुद्धा अगदी अगदी प्रकर्षाने तिथे त्यांच्या सेवेला स्वागताला पुढं करण्यामध्ये हजर होते. मला त्याच्यातला त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या जीवनात मला जायचं नाहीये, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा काळाराम मंदिरामध्ये नरेंद्र मोदी साहेब प्रवेश करतात आणि आत जातात आणि स्वच्छता तिथे बकेट ते स्वच्छता करण्याचं ते सगळं स्वीपर वगैरे ते सगळं घेऊन त्या ठिकाणी फरशी पुसण्याचं काम त्यांनी दाखवलं. सबंध जगाने ते बघितलं. मला लाज वाटते की माझ्या देशाच्या पंतप्रधानाला एका मंदिराच्या आतली फरशी पुसावी लागते. याची मला लाज याच्यासाठी वाटते की त्या मंदिराचं व्यवस्थापन मंडळ जे आहे कोणी ते काय करत होतं, याचा अर्थ तिथे मंदिरात स्वच्छता नसते का, असा मला त्या काळाराम मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाला प्रश्न आहे. कारण तुम्ही जर स्वच्छता केलेली असती अगोदर मंदिरात तर पंतप्रधानाला ती फरशी स्वच्छ करण्याची गरज पडली नसती. पंतप्रधानाला त्याच्यात जर संदेशच द्यायचा होता तर मंदिराच्या बाहेरचा परिसर अनेक ठिकाणी अस्वच्छता असेल तिकडे करता आला असता. परंतु पंतप्रधानांना मंदिरात अस्वच्छता दिसली, मंदिरातली फरशी कुठेतरी घाणेरडी दिसली म्हणून तिथली फरशी स्वच्छ करावी लागली. ही लाजिरवाणी गोष्ट आहे मला असं वाटतं. दुसरा मुद्दा काय, त्यांनी काळाराम मंदिराच्या अनुषंगाने त्यांनी खरं देशाला सांगायला पाहिजे होतं की काळाराम मंदिराचा इतिहास काय आहे. जिथे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात प्रवेश केला होता, तो काय इतिहास होता तो आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी काल अधोरेखित केला असता, जरा त्याचे पुनरुच्चार केला असता, जरा नीट समजावून सांगितलं असता देशाला तर बरं झालं असतं. नवीन पिढीला जे रील्सवर जगतात, ब्रेकिंग न्यूजवर जगतात, या लोकांना नरेंद्र मोदी साहेब आपण एक 2 मिनिटाची रील्स बनवायला हरकत नव्हती की ज्याच्यामधून काळाराम मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश हा इतिहास कळला असता. पण ते आपण सांगितलं नाही, आपण खुबीने ते टाळलेलं आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही युवक महोत्सव राष्ट्रीय पातळीवरचा घेता ज्याच्यात भारतातले लोक तुम्ही युवक बोलवले होते. स्वखर्चाने ते कोणी आले नसतील मला असं वाटतं, कारण सगळ्या सरकारी यंत्रणेतूनच ती मुलं गोळा केलेली होती. आणि त्या युवा महोत्सवामध्ये आपण युवकांच्या संदर्भात जरा भाषणबाजी केलीच नेहमीप्रमाणे मन की बात. खरं तर त्या युवकांच्या समोर आपण जे 2-4 मुद्दे मांडायला हवे होते ते नाही मांडले. त्यांना आपण सांगायला पाहिजे होतं. खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांनी भाषण तिथं केली. त्यांनी का नाही सांगितलं की भारतामध्ये आम्ही इथे एकच आहोत, देशाचे आपण पंतप्रधान आहात, गुजरातचे पंतप्रधान नाहीत किंवा भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नाहीत, आपण देशाचे पंतप्रधान आहात. महाराष्ट्रातले उद्योग, सरसकट उद्योग गुजरातला का हलवले जातात. पाठीचा मनका जर का यांच्या ताट असता, जर यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान असता तर या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये ते सांगितलं असतं की महाराष्ट्रातले उद्योग, महाराष्ट्रातले व्यवसाय तिकडे आपण का पळवताय गुजरातला, हा प्रश्न जाहीरपणाने अगदी नम्रपणाने सुद्धा मांडता आला असता, पण तो त्यांनी मांडला नाही. युवकांना हे मेळाव्यात का नाही सांगितलं की इथले रोजगार आता संपुष्टात आलाय. आकडेवारी सांगतेय की देशामध्ये गेल्या 45 वर्षात कधी नव्हे एवढ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ही बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची कारणं काय आहेत हे तिथे सांगायला हवं होतं पंतप्रधानांनी, पण ते नाही सांगितलं. जी बेरोजगारी प्रचंड वाढली त्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी हे का नाही सांगितलं की देशामध्ये बेरोजगारीला कंटाळून दर तासाला 19 ते 20 मुलं आत्महत्या करतायत. कशाची प्रगती करतोय आम्ही, कुठला विकास करतोय. युवकांना आपण काय सांगतोय, देवधर्म राम सांगताय तुम्ही, कोणता राम सांगताय. आमच्या संतांनी सांगितलं आत्म्याला राम म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले कोणाचा हा घर, कोणाचा हा देह, आत्माराम त्याचा तोची जाणे. दुसऱ्याही संतांचा आमचा अभंग आहे, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. म्हणजे संतांचे विचार तुम्हाला मान्य नाहीयेत का.
या आमच्या तिघा मंत्री जे होते तिथे भाषण करण्यात, त्यांनी का नाही सांगितलं? राम कोणता आत्म्याला राम म्हणले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू वळखावा देव ते त्याची जाणावा. ही संतांची उक्ती मान्य नाहीये का आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितलेली? आणि मग तरुणांना तुम्ही कुठेतरी देवधर्माच्या नादी लावताय. बेरोजगारच्या प्रश्नावर तुम्ही तिथं बोलत नाही. देशातला क्राईम रेट वाढलाय, महाराष्ट्र क्राईम मध्ये आता देशात नंबर 1ला आहे, हे त्या तरुणांना का नाही सांगितलं आपण? याच्यावर उपाययोजना का नाही सांगितल्या? आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दोन्ही कार्यक्रमामध्ये, युवकांच्या कार्यक्रमामध्ये, महिलांच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा तिघांची अशी नुसती स्पर्धा लागली होती की मोदींचं किती कौतुक करून किती नाही, किती स्तुती करू आणि किती नाही. हे 3 स्तुती पाठक नरेंद्र मोदींना तिथं जे काय झाडावर चरवत होते, ज्या पद्धतीने स्तुती करत होते, या तिघांची स्पर्धा लागली होती की सर्वात जास्त चांगली स्तुती कोण करेल. आणि नरेंद्र मोदी नाही, ते ऐकायला बरं वाटत होतं. स्तुतीप्रिय नरेंद्र मोदी आहेत ना. तिथं त्यांनी सांगितलेलं आहे महिला मेळाव्यामध्ये की महिला सबलीकरणाच्या नावाखाली आपण सांगितलं, आरक्षणाचं सांगितलं. जर तुम्हाला आरक्षणच विधिमंडळात आणि संसदेत द्यायचंच होतं महिलांना, तर खोटा चेक पुढच्या तारखेचा का दिला पार 2029चा? आता 2024च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत का नाही महिलांना आरक्षण दिलं? तुम्हाला खरंच निर्णय घ्यायचा होता ना. का नाही बोलले तुम्ही? महिलांच्याही मेळाव्यात, युवकांच्याही मेळाव्यात तुम्ही का नाही बोलले की ओबीसी आणि मराठ्यांचा महाराष्ट्रातला संतप्त जो प्रश्न आहे, नरेंद्र मोदींनी त्याच्यावर का नाही भाष्य केलं? त्या तरुणांना का नाही सांगितलं मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न कसा सुटणार आहे, कोण सोडवणार आहे, कोणत्या कायद्याने सुटणार आहे, कसं कायद्याने टिकणार आहे? अजितदादा तुम्ही नाही बोलले, फडणवीस तुम्ही पण नाही बोलले, एकनाथ शिंदे तुम्ही पण नाही बोलले. नाही बोलला तुम्ही, मराठा आरक्षणावर बोलला नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा त्यांचे गैरसमज का नाही काढले? का ओबीसीच्या लोकांना मेळावे घ्यावे लागतात? का छगन भुजबळ त्या ठिकाणी सरकारमध्ये असून सुद्धा मोर्चे काढतायत? मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही तिघही बोलला नाहीत. फडणवीसांनी तिथं सांगायला पाहिजे, मोदींच्या जवळचे ना तुम्ही, कारण तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तुम्हीच सगळं रिंग मास्टर सारखे वावरतात. कारण उपमुख्यमंत्री अजितदादा जरी असले तर त्यांची कुठलीही फाईल तुमच्या मार्फत, तुमची एनओसी असल्याशिवाय ती मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. हे तुम्ही GR काढून सांगितले. त्यामुळे तुमचा वशिला होता देवेंद्र फडणवीस पंतप्रधानाकडे. तुम्ही त्यांना का नाही सांगितलं मराठा आरक्षणाचं वास्तव? का त्यांच्या प्रश्नाला तुम्ही हात घातला नाही? हा तुम्हाला माझा सवाल आहे. महिलांच्या संदर्भात बोलत असताना आज देशामध्ये कधी नव्हे एवढी आकडेवारी आहे क्राईम संदर्भातली. 4.5 लाख महिलांच्यावर वेगवेगळे विनयभंग असतील, त्यांचा छळ असेल, त्यांच्या बलात्काराचे गुन्हे असतील, अशा स्वरूपाचे 4.5 लाख गुन्हे महिलांचे त्या ठिकाणी दाखल आहेत. आणि न नोंदलेले गुन्हे याच्या दुप्पट असतील. त्याच्यावर नरेंद्र मोदी साहेब आपण बोलला नाहीत की महिलांचे अत्याचार, महिलांच्यावर होणारे अन्याय, महिलांच्यावर होणारे बलात्काराचं प्रमाण वाढले, हे कसं कमी करणार आहे आपण? याच्यावर नाही बोलला आपण. कारण महाराष्ट्राचे गृहमंत्र्यांना वेळच नाही, तुम्हालाही वेळ नाही. तुम्हाला फक्त गुजरातचं पडलंय आणि भारतीय जनता पार्टीचं पडलंय. सतत तुम्ही प्रचार की मोडमध्ये असता, प्रचार करत असता आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलला नाही. महिलांच्या बद्दल तुम्हाला इतकाच आदर आहे तर देशाच्या संसदेचं जेव्हा उद्घाटन होतं, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, त्यांना का नाही बोलवलं आपण? का नाही त्यांना सन्मान दिला? तो प्रोटोकॉलनुसार संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती अशी मिळून संसद असते. मग राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू मॅडमला आपण का नाही संसदेच्या उद्घाटनाला बोलवलं? हा तुमच्या पुढे प्रश्न पडला नाही का तुम्हाला काल महिलांच्या मेळाव्यात बोलताना? किती दिशाभूल करणार आहात आपण? अहो, महिलांचं पहिलं आर्थिक धोरण, महिलांच्या संदर्भातला आरक्षणाचा निर्णय, महिला आयोगाची निर्मिती ही पहिली शरद पवार महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी राबवली. महिलांना पहिल्यांदा 33% आणि नंतर 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिलं, ते मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी दिलं. हे अजितदादा तुम्ही विसरले का? देवेंद्र फडणवीस बोलणारच नाहीत, कारण ते बोलणार नाहीत, ते अनाजी पंथाची भूमिका बजावत आहेत. एकनाथ शिंदे बोलणार नाहीत, कारण त्यांना त्यांचं बळ पडलंय सरकार टिकवायचं. अजितदादा तुम्ही त्या सरकारमध्ये सगळं असताना तुम्ही जुन्या कशा काही गोष्टी विसरू शकता? का नाही बोलत तुम्ही भाषणामध्ये? दुसरा मला मुद्दा विचारायचा आहे, जी मंदिरं आहेत त्यातल्या जे देवीची मंदिरं आहेत तिथं महिलांना का नाही स्थान दिलं? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तुम्ही का नाही बोलले? अजितदादा, महिला मेळाव्यात तुम्ही महिला सबलीकरणावर बोलता ना. मग जसं प्रत्येक मंदिरामध्ये पुजारी पुरुष असतो, तोही विशिष्ट जातीचा असतो, बाकीच्यांना तर संधीच नाहीये. राम मंदिरामध्ये पुजारी सुद्धा विशिष्ट जातीचे आहेत, वेद परीक्षा देणारेच असतात, बाकी बहुजनांना संधी नाहीये ती. मग कोल्हापूरचं मंदिर असेल, कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये पुजारी देवी तिथे असताना महिला पुजारी का नाहीत? हा प्रश्न नरेंद्र मोदी तुम्हाला का नाही पडला? तुम्हाला खरंच महिलांच्या बद्दलची चाड आहे ना? स्त्री पुरुष समानता आपण खरंच मानता ना? तुम्ही ज्या हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता त्या हिंदू राष्ट्रामध्ये स्त्री शूद्र मानलेली आहे, स्त्रियांना शूद्राचा दर्जा दिलेला आहे. तुम्ही कशाचं सबलीकरण सांगता महिलांचं? आधी त्याच्यावर भूमिका सांगा की तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये महिलांचं काय स्थान असेल.
त्याच्याबद्दलची भूमिका जाहीर करायला पाहिजे होती मोदी साहेब आपण, पण ती नाही केली. हे तिघं तर बोलणारच नाही, कारण ते तुमचे एक कार्यकर्ते सुद्धा नाहीत, एक इमानी इतबारे तुमची सेवा ते करतायत. त्यामुळे स्तुती पाठक असलेले हे लोक बोलणार नाहीत. खेळाडू महिला साक्षी मलिक, तिच्या संदर्भात नरेंद्र मोदी साहेब आपण बोलला नाही. तिने खेळ सोडून दिला हो, तुम्ही तिला न्याय नाही देऊ शकला, तुमचा खासदाराला तुम्ही जपलं. पण साक्षी मलिक देशातली पहिली कुस्तीपटू जिने ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव लावलं, त्या साक्षी मलिक बद्दल आपण नाही बोलला त्या महिला मेळाव्यामध्ये. हे तिघजण तर स्तुती पाठकच होते, त्यांची स्पर्धाच लागली होती. आणि दुसरं राहिलं त्या अटल सेतू, त्या पुलाचं उद्घाटन आपण केलं आणि सांगितलं की मी स्वप्न पाहिलं. तर मोदी साहेब आपण किती खोटं बोलतो, रोज खोटं बोलता आपण, रोज खोटं बोलता. माझ्या देशाचा पंतप्रधान जेव्हा खोटं बोलतो तेव्हा मला लाज वाटते. माझ्या देशाचा पंतप्रधान खोटारडा कसा असू शकतो. त्या सेतूची शेवडी ज्या पुलाचं उद्घाटन तुम्ही केलं, त्याची पहिली भूमिका, पहिला ठराव, त्याच्या संदर्भातलं पूर्ण नियोजन पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्या काळात झालं होतं. त्याची मंजुरी केंद्र सरकारला पाठवली, तेव्हा केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम साहेब होते. त्या काळात त्याला मंजुरी मिळालेली आहे. त्याचा प्लॅन त्यावेळेस सगळं झालेलं आहे. नंतर त्याचं काम सुरू होऊन पुढच्या काळामध्ये ते काम हळूहळू टप्प्याटप्प्याने आता पूर्ण झालं. तुम्ही हा इतिहास का नाही सांगितला नवीन पिढीला? कारण नवीन पिढी रील्सवर जगते हो. 1.5 मिनिटाच्या रील्स ऐकून भूमिका बनवायची आहे त्यांना. तर एखादा रील्स बनवा ना खरा, की बाबा खरंच ह्या सेतू जो उद्घाटन केलं काल, त्याची पायाभरणी किंवा त्याचं मंजुरी पूर्णपणे केंद्राकडनं आणि राज्य सरकारकडनं हे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेली होती. किती खोटं बोलता अजितदादा, तुम्ही त्या मंत्रिमंडळात होता. हे बाकीचे खोटं बोलतीलच अजितदादा, पण तुम्ही का नाही खरं बोलला अजितदादा? तुमची हिंमत नाही का? तुम्ही फार स्पष्ट बोलतात, तुम्हाला खरं लागतं, सडेतोड बोलता ना अजितदादा तुम्ही. काल का नरेंद्र मोदीच्या समोर तुमची हिंमत झाली नाही की महाराष्ट्रातले उद्योग तिकडे पळवता? याच्यावर का तुम्ही तिघांनी पण भूमिका मांडली नाही? याचा अर्थ तुम्ही फक्त त्यांचं लांबूल चालन करताय. तुमचे कुठेतरी गुन्हे लपवण्यासाठी, तुमच्यावरचे आरोप झाकण्यासाठी अजितदादा तुम्ही तिथं त्या ठिकाणी लांबूल चालन करताय. आणि खरं बोलला नाहीत तुम्ही. बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलला नाहीत, इकडचे उद्योग तिकडे गेले त्याच्यावर बोलला नाहीत, साक्षी मलिक बद्दल बोलला नाहीत, पुलाबद्दल बोलला नाहीत. ज्याचं उद्घाटन केलं त्याचा पुलाचं नियोजन तुमच्याच मंत्रिमंडळात अजितदादा झालं होतं जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री. हे तुम्ही का नाही बोलत? तुमच्यात हिंमत राहिली नाही. कारण नरेंद्र मोदींनी भोपाळच्या सभेमध्ये 70,000 कोटीचा आरोप केला तुमच्यावर आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी तुम्ही त्यांच्याबरोबर पवार साहेबांचा राष्ट्रवादी सोडून तिकडे गेलात तुमच्या मित्रमंडळाला घेऊन. ही तुमची मजबुरी आहे. पण लोकसभेपर्यंत तुमचा वापर होईलच. परंतु माझ्या देशाचा मुख्यमंत्री, राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटं बोलतात तेव्हा मला लाज वाटते. एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. इथे कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचं कोणी नाव घेत असेल, गांधी नेहरूंचा हा देश आहे, इथे राजकारणात सुसंस्कृतपणा कुठेतरी ठेवलेला आहे. खरं बोला, खोटं बोलू नका, नवीन पिढीची दिशाभूल करू नका. देवाच्या, रामाच्या मंदिराच्या भावनेच्या आहारी लोकांना घेऊन कुठेतरी लोकांच्या श्रद्धास्थानाशी खेळू नका, भावनेशी खेळू नका. प्रभू श्रीराम हा अहंकारी नव्हता. प्रभू श्रीराम हा सत्यवचनी होता, एकवचनी होता, मानवतावादी होता. प्रभू श्रीरामाच्या आडून लोकांच्या भावनेशी खेळू नका आणि लोकांच्या भावनेचं कुठेतरी राजकारण करू नका. कारण शंकराचार्य 4 पीठाचे विरोध करतायत. कारण रामनवमीच्या दिवशी तुम्ही मंदिरातले प्राणप्रतिष्ठा करत नाही, अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करताय. कुठेतरी तुमच्या राजकीय स्वार्थापोटी तुम्ही भारतीय जनता पार्टीचं एक अधिवेशन रामाच्या मंदिराच्या निमित्ताने अधिवेशनमध्ये 22 तारखेला घेत आहे. आणि त्यासाठी या महाराष्ट्रातले, पुरोगामी महाराष्ट्रातले, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले हे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री साथ देत आहेत, सत्य शोधत नाहीत. 22 तारखेला भारतीय जनता पार्टीत प्रभू श्रीरामाच्या नावाने, मंदिराच्या नावाने एक अधिवेशन होतंय. दुसरं काही नाही. हे मी नाही सांगत, हे हिंदू धर्माचे 4ही पीठाचे शंकराचार्य सांगतायत, अनेक महंत सांगतायत. हे कोणालाही मान्य नाहीये. असो, तुमचं तुम्हाला लकलाभ, पण लोकसभा आणि विधानसभेत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.